नागपुरातील पंचशील चौकात शुक्रवारी सकाळी एका स्कूल व्हॅनची आणि महानगरपालिकेच्या बसची जोरदार धडक झाली। या अपघातात व्हॅनमधून प्रवास करणारे 3 ते 4 विद्यार्थी जखमी झाले। सर्व जखमींना प्राथमिकोपचारासाठी जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सुदैवाने यात कोणीही गंभीर जखमी झालं नसलं तरी काही वेळ या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी 7 ते 7:15 दरम्यान हा अपघात घडला। पंचशील चौकाजवळील पत्रकार भवनाकडून कॅनल रोडच्या दिशेने जाणाऱ्या एका स्कूल व्हॅनला महानगरपालिकेच्या आपली बसने बाजूने धडक दिली। ही धडक इतकी जोरदार होती की स्कूल व्हॅनच्या एका भागाचं मोठं नुकसान झालं। व्हॅनमधले विद्यार्थी त्यांच्या जागेवरून फेकले गेले, ज्यात 3 ते 4 मुले जखमी झालेत। सर्व जखमी विद्यार्थ्यांना तत्काळ जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथे त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले। अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपास सुरू केला। सुदैवानं कोणताही विद्यार्थी गंभीर जखमी झाला नाही। मात्र या अपघातानं विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। मात्र या अपघाताने विद्यार्थ्यांच्या वाहतूक सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे।